नरेंद्र मोदींनी आज पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलाय। पंतप्रधान पदावरती नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा विराजमान झालेत। पदभार स्वीकारताच शेतकरी सन्मान योजनेचा 17वा हप्ता त्यांनी जारी केलाय। 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तर नव्या मोदी सरकारची आज पहिली कॅबिनेट बैठक पार पडणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता आहे। तर नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। शेतकरी सन्मान योजनेचा 17वा हप्ता त्यांनी आज पदभार स्वीकारताच जारी केलेला आहे। 9 कोटी 3 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। नरेंद्र मोदींनी आज पदभार स्वीकारलेला आहे पंतप्रधान पदाचा आणि त्यानंतर शेतकरी सन्मान योजनेचा 17वा हप्ता त्यांनी जारी केलाय। पहिली सही नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून त्यासाठीच केलेली आहे आणि आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे आणि त्यामुळे अर्थातच या बैठकीकडे देशाचं लक्ष असेल। दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती आजच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीची। या बैठकीमधून नेमके काय निर्णय समोर घेणार, कोणता पहिला निर्णय नरेंद्र मोदी घेणार, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। काय चर्चा आहे दिल्लीच्या वर्तुळामध्ये? पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जेव्हा तिसऱ्यांदा सही केली त्यानंतर त्यांचा पहिली सही जी झाली ती शेतकऱ्यांसाठी झाली। शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 3 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या एका सहीचा फायदा होणार आहे। साधारण 20 कोटीचा हा हप्ता आहे। पीएम किसान निधी म्हणून जे ओळखला जातो तो देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून जेव्हा सही करायला आली तेव्हा त्यांनी पहिली सही शेतकऱ्यांना केलेली आहे। याचा अर्थ मोदी 3 हे शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। आता पुढचं म्हणून जर आपण पाहिलं तर आज दिवसभरात दिल्लीमध्ये काय घडतंय तर दिल्लीमध्ये जे मंत्री आहेत त्यांना आज खातेवाटप जाहीर होईल। त्यानंतर जर पाहिलं आपण खातेवाटप जाहीर झाल्यानंतर कॅबिनेट देखील होणार आहे। या कॅबिनेटमध्ये आज साधारणपणे कोणकोणते 10 पुढील 100 दिवसांसाठीचा जो अजेंडा आहे ते मोदी त्यांच्या मंत्रिमंडळाला सांगतील आणि कामाला लागा अशा सूचना दिल्या जाऊ शकतात। त्यामुळे मोदी सरकारमध्ये जे मंत्री सध्या सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी टास्क, त्यांचा परफॉर्मन्स हाच त्यांचं पुढील काळामध्ये मंत्रिपद टिकवण्यासाठी असणार आहे। कारण मोदी हा परफॉर्मन्स पाहणारे व्यक्ती आहेत आणि सगळ्यात आपण जर पाहिलं असेल तर अनेक लोकांना मोदी 3 मध्ये वगळण्यात आलेला आहे। पार्क स्मृती इराणी असो त्या निवडणुकीमध्ये पडलेल्या आहेत, अनुराग ठाकूर यांना देखील वगळण्यात आलेलं आहे। असे बडे नाव आहेत की ज्यांच्या परफॉर्मन्स बेसवरती त्यांना वगळण्यात आलेलं आहे। त्यामुळं आणि थोड्याच दिवसामध्ये आज जेव्हा मोदींच्या मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक होते तेव्हा कोणते मोठे निर्णय घेतले जाणार हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी।